पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचे 24 ऑगस्ट 2026 चे महत्वाचे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, ग्लोबल चेस लीगची 4थी आवृत्ती कोण आयोजित करेल? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू शहर. प्रश्न 2, भारतातील पहिला मृदा पोत नकाशा कोणत्या शहरात तयार करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे नागपूर इथे. प्रश्न 3, अॅनालॉग चीजच्या विक्रीवर बंदी घालणारे 5वे राज्य कोणते बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश. प्रश्न 4 पाहूया. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कोणत्या राज्य सरकारने इयत्ता 6वी पासूनच्या मुलांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर ती कर्नाटक राज्य सरकारने सुरू केली. प्रश्न 5, देशभरातील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे? तर त्याचं उत्तर आहे आर सुभाष रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली. प्रश्न 6, ऑपरेशन तुफान ही अंमली पदार्थ विरोधी मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्याने. प्रश्न 7 पाहूया. भारतीय लष्कराने अत्याधुनिक ड्रोनची आपली पहिली बाज बटालियन कुठे उभारली आहे? तर त्याचं उत्तर आहे पंजाब इथे. प्रश्न 8, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिन हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे 21 ऑगस्ट हा. प्रश्न 9 पाहूया. सोफी ॲडेनोट कोणत्या देशाची अंतराळात चालणारी पहिली महिला बनली आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स देशाची. प्रश्न 10, सलग दुसऱ्यांदा अंडर-20 जागतिक कुस्ती विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे काजल दोचक यांनी. प्रश्न 11, डिजिटल भारत निधीने सुधारित भारतनेट कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कोणत्या राज्यासोबत करारावर स्वाक्षरी केली? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्यासोबत. प्रश्न 12 पाहूया. गुलाम व्यापार आणि त्यांचे उच्चाटन यांच्या स्मृतीनिमित्त आंतरराष्ट्रीय दिवस कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 23 ऑगस्टला. प्रश्न 13, भारताचा पहिला औद्योगिक स्तरावरील बायोपॉलिमर उत्पादन प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 14, 72वी नेहरू ट्रॉफी बोट शर्यत अलीकडेच कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये. प्रश्न 15 पाहूया. काव्य क्षेत्रातील योगदानाबद्दल सरला पुरस्कार 2026 साठी कोणाची निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर आशुतोष परिदा यांची. प्रश्न 16, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम अलीकडेच कोणी केला? तर त्याचं उत्तर आहे जो रूट यांनी. प्रश्न 17, फिफा महिला विश्वचषक 2027 चे यजमानपद कोणता देश भूषवेल? तर त्याचं उत्तर आहे ब्राझील हा देश. प्रश्न 18 पाहूया. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 देशातील किती शिक्षकांना सन्मान देण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे 48 शिक्षकांना. प्रश्न 19, भारताच्या पहिल्या 100 MWH व्हॅनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरी VRFV प्रकल्पाला कोणत्या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे? तर ती गुजरातमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. प्रश्न 20 पाहूया. महाराष्ट्रातील पहिले LPG PNG मुक्त गाव कोणते ठरलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे आशिव हे गाव. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे हा प्रश्न नोट डाऊन सुद्धा करा. येत्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न 21, सर्वोच्च न्यायालय वकील संघटनेच्या खजिनदारपदी कोणाची निवड झाली आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती एकदम फास्ट मध्ये रिव्हिजन करूया. प्रश्न क्रमांक 1, भारताने कोणत्या देशासोबत सागरी सुरक्षा सहकार्य करार केला आहे? तर तो जपान देशासोबत केला आहे. प्रश्न 2, राष्ट्रीय अंतराळ दिन कधी साजरा करण्यात आला? तर तो 23 ऑगस्टला साजरा केला. प्रश्न 3, नुकतेच पहिले वेस्ट टू वंडर गार्डन कुठे सुरू झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे श्रीनगर इथे. प्रश्न 4 पाहूया. PM केअर्स फंड कायदेशीररित्या कोणत्या प्रकारच्या संस्थेअंतर्गत नोंदणीकृत आहे? तर त्याचं उत्तर आहे सार्वजनिक धर्मदाय ट्रस्ट. प्रश्न 5, भारताचा पहिला समर्पित लष्करी वैद्यकशास्त्र विभाग कुठे स्थापन करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे लखनौमध्ये. प्रश्न 6, गावांच्या पुनर्वसनाबाबत चर्चेत असलेले 7 कोसीय व्याघ्र राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये. प्रश्न 7 पाहूया.
उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने ताम्रभरणी नदीला कायदेशीर व्यक्ती म्हणून घोषित केले आहे, तर त्याचं उत्तर आहे मद्रास उच्च न्यायालयाने. प्रश्न 8. ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे मानद सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर एल्लुरी श्रीधर यांची. प्रश्न 9. बिफोर मेमरी फेड्स एक आत्मचरित्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर त्याचं उत्तर आहे फली एस नरिमन हे. प्रश्न 10 पाहूया. महिलांच्या डिजिटल सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने कोणत्या राज्यात यशोदा AI हा उपक्रम सुरू केला, तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्यामध्ये. प्रश्न 11. भारतीय संशोधकांनी जाहीर केलेले RK-251 हे कोणत्या आजाराच्या उपचाराशी संबंधित आहे, तर त्याचं उत्तर आहे कर्करोगाच्या आजाराच्या उपचाराशी संबंधित. प्रश्न 12 पाहूया. विश्वास दे पृथ्वी या पुस्तकासाठी प्रतिष्ठित सरला पुरस्कार 2026 साठी कोणाची निवड करण्यात आली आहे, तर त्याचं उत्तर आहे आशुतोष परिडा यांची. प्रश्न 13. कोणत्या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनीने मॉरिशस ट्रेडिंग कॉर्पोरेशन सोबत 5 वर्षाचा इंधन पुरवठा करार केला आहे, तर त्याचं उत्तर आहे IOCL म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. प्रश्न 14. सौकार जानकी यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोण होत्या, तर त्याचं उत्तर आहे अभिनेत्री होत्या. प्रश्न 15 पाहूया. संयुक्त राष्ट्रांच्या वाळवंटीकरण विरोधी अधिवेशनाचे 17वे अधिवेशन कुठे आयोजित करण्यात येणार आहे, तर त्याचं उत्तर आहे मंगोलिया येथे. प्रश्न 16. महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबन वाढवण्यासाठी कोणत्या राज्याने सिंगापेंगल उद्योजकता कर्ज योजना सुरू केली आहे, तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्य सरकारने. प्रश्न 17 पाहूया. प्रश्न 17. ऑगस्ट 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने CMCHIS अंतर्गत वार्षिक संरक्षण 25 लाख रुपयांपर्यंत वाढवले, तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्य सरकारने. प्रश्न 18. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या केंद्रशासित प्रदेशात उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी खंडपीठ स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे, तर त्याचं उत्तर आहे लडाखमध्ये. प्रश्न 19. एपेक शिखर परिषद 2026 चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे, तर ते रशियामध्ये. प्रश्न 20 पाहूया. भारतातील पहिला मोठा प्रमाणावरील बायोपॉलिमर प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे, तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 21 तुमच्यासाठी. सेमिकॉन इंडिया 2026 कुठे आयोजित केली जाणार आहे, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.